भिजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हो रे बाबा. हा चल 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 बाय बाय बाय. सौरभ फॉर अ सरप्राईज. कसा आहेस तू? किती दिवस झाले आपण भेटलोच नाहीये. आपण मूवी बघायला जाऊया प्लीज. प्लीज यार, ऍटलीस्ट श्वास तरी घेऊ दे मला. थोडा वेळ थांब अरे हो पण मी तुला प्लीज. कटकट नको ना करूया. आधीच सगळ्यांनी शॉर्ट केला डोक्याचा. हो पावली म्हणाला मला मूर्खपणाचं सगळं. आणि तुला राग येईल पण जरा स्पष्टच सांगते, राधाच जबाबदार आहे हा सगळ्याला. अरे म्हणजे हे बघ, सीमा वहिनीचं ठीक आहे, तिला तुझ्या करिअर बद्दल कठोर व्हावं लागतं, त्या होणारच. सडनली राधाने कशाला एवढ्या अटी घातल्या आणि तुला दूर कशाला केलं तिने स्वतःपासून? तुम्ही एकत्र राहिलात तर काय करिअर वगैरे होणार नाहीये का? काय आहे यार? हे बघ, आता तोच विचार करत बसू नकोस. ब्रेक घे जरा, मस्त भटकूया, फिरूया. चल मी तुला आज एका मस्त रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाते, जेवायला जाऊ. मग मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चरला जाऊ. हा रिलॅक्स हो यार सौरभ. आता चल चल चल. केसर मला नाही यायचं यार. बरं हवं तर बाईक मी चालवते. ओके चल आता प्लीज चल. यार उठ. बर घे. दरे जरा मूड चांगला कर ना तू. बस हळू. रेडी? अरे ए काय आहे? बाजूला वा. कळतंय का मी काय सांगते ते? ओ मिस्टर. सर एक मिनिट. नमस्कार. माझं नाव सदानंद. अहो त्यांच्याशी बोलू द्या, त्या सुद्धा डॉक्टर केदारला ओळखतात ना. बस बस. सांगितलं होतं ना परत भेटला तर पोलिसात देईन म्हणून. माझी तयारी आहे ना पोलिसांकडे जायची. ते बिचारे मग माझ्या सामानाची झडती घेतील, त्यांना माझा मोबाईल सापडेल, त्याच्यामध्ये क्लिप सापडेल, मग केदार विषयी नाना प्रश्न विचारतील ते मला. मग मला त्यांना खरं खरं सांगावं लागेल. पण मग केदारचं काय? हे काय रे? हा थांब जरा. काय चाललंय काय तुझं मगाचपासून? हा आणि माझ्या सौरभला कशाला उगाच धमकावतोयस रे? एक कोण आहे हा छपरी? आणि काय तू असा? बोल ना काहीतरी त्याला. आणि केदारचं काय म्हणतोय? प्लीज यार गप्प बसणार. त्यांना गप्प करू नका, त्यांना विचारू द्या. काय आहे, त्यांना ज्या काही शंका आहेत ना, त्या शंकेचं निरसन मला करू द्या. बोला मॅडम. मार खायचाय ना? मार खायचाय, गप्प बसायचं. सौरभ साहेब, पुन्हा कशाला मारामारी? पुन्हा मारामारी, पुन्हा पोलीस येणार, पुन्हा मोबाईल बघणार, पुन्हा क्लिप बघणार. त्यापेक्षा मला आज रात्री 11 पर्यंत 10,000 रुपये देऊन टाका. संपलं. सर हो. कुठून आणू पैसे? नाहीयेत माझ्याकडे. असं कसं? बघा इकडे तिकडे, या खिशात नाही तर त्या खिशात असेच कोंबलेले सापडतील. माझ्याकडे पैसे नाहीयेत. ठीक आहे, मग मी ही क्लिप सीमा वहिनींना नेऊन दाखवतो, मग त्या देतील ना मला 10. नाही, काय आहे,
नाही, सीमा वहिनी सुद्धा मला 10,000 रुपये नाही देणार. ही क्लिप बघितल्यानंतर ते केदारला डायरेक्ट पोलिसांमध्येच देतील. पण बघ केदार, तुमची बहीण, तुमचे म्हातारे वडील यांचं जे काही होईल ना, याला तुम्ही जबाबदार असाल. त्यापेक्षा हे 10,000 त्या मानानं खूपच कमी आहेत, नाही? तेवढे द्या म्हणजे झालं. काका, पारिजात वृद्धाश्रम. हाच आश्रम चांगलाय, पण माझं घर इथेच हवं होतं. मुलं, सुना, नातवंड आणि माझी आजारी बायको. पण मी सारखा किरकिर करतो असं म्हणून माझ्या मुलांनी मला इकडे या वृद्धाश्रमात आणून सोडलं. ज्या घरात मी 50 वर्ष राहिलो, स्वकष्टाने जे घर मी उभं केलं, ते घर मला दूर राहिलं. सॉरी हा, तुमच्याशी हे सगळं बोललो. म्हणजे अनोळखी आहात, पण बोललो. आता अनोळखीच आमचे होते ते अनोळखी झाले. असो, पण मन भरून आलं की बोलावं असं वाटतं. सॉरी हा. नाही नाही, सॉरी कशाला, आम्ही तुमच्या मुलांसारखेच आहोत नाही का? हो आहात ना. या गोविंद चव्हाणचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. पण काय हो, तुम्ही इकडे कोणाला भेटायला आलात? मी माझ्या सासऱ्यांना भेटायला आली, मधुकर धर्माधिकारींना. काय बाप रे, त्या माथेफिरूला भेटायला तुम्ही इथे आलात? अहो काय थैथयाट असतो त्यांचा. आणि त्यांचे ते पार्टनर माजी संस्थानिक टिकोजीराव गायकवाड, दोन्ही नमुने आहेत, नमुने. तुमच्या सासरे बुवानी इथल्या 2 ॲलोपॅथी डॉक्टरांना जुन्या गाण्यांच्या गप्पात गुंगवलं आणि कुठलं तरी चुलणं घ्यायला उद्युक्त केलं. 2 दिवस ते डॉक्टर तिकडे धावतायत आणि तुमचे हे मधुकरराव खुदू खुदू हसतायत. जा जा, तुमच्या त्या दिव्य सासरे बुवाला भेटून या. जा. अरे देवा, त्यांचा इथे पण नांगा चालूच आहे. सफरचंद. अहो नाही, काही विशेष नाही. अहो मुख्य म्हणजे काय, झेल पकडण्याची अनोखी प्रॅक्टिस चालली असं समजा. ते आमचे मधुकरराव आणि टिकोजी महाराज आहेत ना, त्यांना आमचे चेहरे आवडत नाही. त्यामुळे असल्या गमती जमती करत असतात. शिशु वर्गातली मुलं नाही का गमती जमती करतात, त्यातलाच हा प्रकार. मला सांगतो, प्रार्थनेला चला असं सांगायला म्हणून मी गेलो तर हा प्रसाद मिळाला. बघा हा असा. बाय द वे, आपण? मी मधुकररावांची धाकटी सून. हो नमस्कार. मला वाटतं आपण डॉक्टर केदार यांच्या पत्नी. नाही, सौरभची. आपण सौरभ तर तसा लहान वाटतो. सॉरी, म्हणजे आय मीन. नाही नाही, इट्स ओके, मी मोठीच आहे त्याच्यापेक्षा. ओके ओके, तुम्ही भेटून घ्या मधुकररावांना, मग ऑफिसमध्ये या, मग सविस्तर बोलूच. हो, प्रसादाचं लक्षात ठेवा, सांभाळून. एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. नाही, आता तू येच इथे रे, दाखवतो बोभाटे तुला. हे! अरे बोबाटा, पुन्हा जर माझ्या समोर आलास ना तर केदार. अरे यश, ये ना, बस बस. बोल, काय झालं? नाही, काय झाला नाही, जरा सौरभ बद्दल बोलायचा होता. सौरभ बद्दल?
माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. रिक्वेस्ट काय, बोल ना. आता सौरभचा करिअर व्हायला पाहिजे ना, तर जरा काहीतरी तू मदत कर. म्हणजे डॉक्टर आहेस ना तू. अरे मी ठीक सांगेन रे त्याला, पण त्याने ऐकायला पाहिजे ना माझं. यश, तुला सांगू, त्याच्या मनात अजूनही काहीतरी आहे माझ्याबद्दल. मी त्याला सांगेन, पण त्याने ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. अरे मी सांगेन ते करायला हवं त्याने. नाही, तुझा बरोबर आहे. पण काय आहे, लाडोबा आहे ना, लाडात वाढलाय, जबाबदारीची कधी सवय नाही. आता त्यामुळे जरा कोंडीत सापडल्यासारखा झालाय तो. आता अशा वेळेला आपण मदत करायला पाहिजे ना त्याला. हा, तर बघ ना जरा, तुझा कोण काय ओळखी बिळखीचा असेल तर. ते हल्ली काय करिअर काउन्सिलिंग करतात बघ, त्याच्यामध्ये कोण ओळखीचा असेल तर बघ ना. आता आपला पर्सनल टच असायला पाहिजे ना त्याच्यावर. यश, तू काळजी करू नको, मी बघतो, कळलं. फक्त त्याला सगळं ऐकायला सांगायचं माझं. आता माझ्याकडे लागला, ऐकायला पाहिजेच आता. ठीक आहे. अरे आता जबाबदारी पडली आहे, आता करिअर करायचं म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय. हा, तेवढा करिअर त्याचा झाला पाहिजे. हा, एवढाच सांगण्यासाठी आलो. चल येतो. करिअर आणि त्या उडवण टप्पूचा. बाईक उडवणं आणि पोरींना पटवण्यातून त्याला फुरसत मिळेल तेव्हा ना. पण तू घाबरू नको यश, मी त्याची अशा माणसाची गाठ घालून दिली आहे की तो त्याला मार्ग नाही दाखवणार, डायरेक्ट रस्त्यावरच आणेल. दादा, आवली, माझी पोरं मला भेटायला आली. या रे पोरांनो, या दादा नमस्कार करते. असू दे आशीर्वाद. ही आमची धाकटी सून राधा. नमस्कार करते. असू दे, मोठी हो, सुखी हो. अच्छा, म्हणजे तुमच्या शेंडेपणाची शेंडी जिनं पक्की धरून ठेवली आहे ती तर. जकास बर का. मोठी हो पुरी, मोठी हो. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शहाणी हो. शहाणपणाच्या नावानं लई ठणठणाट आहे जिथं. जगास वा. आणि हे सौरभचे हनुमंतराव, म्हणजे आवली नाव आहे. सुखीरा. असा जीवाला जीव द्यावा माणसानं बर का. तुमची समधी हिस्ट्री जॉग्रफी माहिती आहे की आमच नाही. बसा. दादा, आणि हे राजे टिकोजीराव म्हणतात मला. वर मागा, देऊन टाकू. हे आमचे टिकोजीराव गायकवाड संस्थानिक आहेत. म्हणजे होते. म्हणजे कोल्हापूरवरनं बेळगावला जाताना मध्ये एक फाटा फुटतो बुंदीगडला जायला. त्या बुंदीगड संस्थानाचे हे संस्थानिक. आता संस्थानं खालसा झाली, तिथले हे राजे. बाकी माणूस अतिशय गोड आहे. आता या वृद्धाश्रमामध्ये यांचाच काय तो आधार आम्हाला. झालं का मधुकरराव रडगाणं सुरू तुमचं. अहो काय सांगितलं तुम्हाला म्या. बर का पोरांना, यांना मी म्हटलं की तुमचं नाव मधुकर. मधुकर म्हणजे भुंगा. तर भुंग्याचं काम काय, तर फुलांचा दौरा करत हिंडायचं आणि मध गोळा करायचा. तर तुम्ही तुमच्या नावाला जागून सद्गुणांचा मध गोळा करा. इथून पुढं नो तक्रार, नो रडणं. आणि कल जरी गावला ना तुम्हाला सद्गुणाचा, तर मग खुशाल भुंग्यासारखं गू 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 करत गात राहावा की. पर तोवरी नो तक्रार, नो कटकट, नो खिटखिट. आता सद्गुण घ्यायचा तर तुमच्याचकडनं. बाकी आहे कोण इथे त्याच्याकडनं मी सद्गुण घ्यावा. ते बोभाटे तर ना मग असा डोक्यात जातो. चोप चोपला पाहिजे या माणसाला. नाहीतर काय सारखा अहिंसा करत फिरत असतो. अहो तोच तर त्याचा गुण आहे. आता मला सांगा मधुकरराव, तुम्ही सारखे त्याच्यावर वरडत असता.
पण कधीतरी त्या बोभाट्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं दिसलंय का तुम्हाला? सांगा. अहो सारखा हसतमुख असतो की, आणि तेवढ्याच प्रेमानं तुमच्याशी बोलतो का नाही सांगा? नाही खरंय, चेहरा हसतमुख असतो, पण माझ्याकडे असे डोळे वटारून बघत असतो, चेष्टा करतो माझी चेष्टा. अहो मग तुम्ही बी चेष्टा करा की राव त्याची. तुम्ही कशापायी चिडताय मला सांगा? काय होतं मधुकरराव? तुम्ही रागवता, चिडता, वरडता, तो काही न बोलता निघून जातो, आणि तुम्ही पुढचे 2 तास तुमचंच रक्त आठवीत बसता की नाही? सांगा मला. आता एक लक्षात ठेवायचं मधुकरराव, इथून पुढं असंच तिरकस वागलात ना तर गाठ माझ्याशी. आमच्या दादांना असं रागवायचं नाही आमच्या समोर. ये होईना बात. बघितलं मधुकरराव, असा गोडवा पाहिजे मनात. असा गोडवा मनात असला ना की मग सगळ्यांना सांभाळून घेता येतं राव. लय गुणी आहे पोर, लय गुणी आहे. आता मला सांगा मधुकरराव, हिच्याकडून कोणता गुण घेणार तुम्ही? अहो आता थांबा, मग गुणांचं आजुरीनं होईल. दादा, तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आणलेत. म्हणजे नॅपकिन्स, काही पुस्तकं आहेत, आणि MP3 प्लेअर पण आहेत. तुमची आवडती गाणी टाकली त्याच्यामध्ये कन्वर्ट करून. खरंच? पाहिलत कराव. उगा पोरांच्या नावानं खडी फोडत असता तुम्ही. दादा, तुम्हाला यायचंय का मुंबईला? मी आत्ता जाऊन ऑफिसमध्ये बोलते. तुम्ही हवं असेल तर माझ्याकडे राहा, मी तशी एकटी राहते. तुम्ही या क्लिनिकवर, मी ड्रेसिंग करून टाकेन. 2 दिवसात जायला लागाल कामावर. हो, माझा हात हलका आहे. या हा, थँक्यू. या, बाय. अरे काय रे, एवढं काय बोंब मारायला झालं तुला? हो, चावला मितालीचा बाबा माझ्या हातानं चावला. हो. अरे काय केलंस मग त्यानं? मी कशाला काय करतोय? अहो केवढा त्यांचा जबडा, माझा हात केवढा नाजूक. तुम्ही सतत त्यांना गुंगीचं औषध देता तेव्हा ते शांत असतात. गुंगीचा जोर कमी व्हायला लागला ना की वटवट करायला होतात. मग काय मलाच त्यांना जेवण भरवावं लागतं ना. काय मी त्यांना जेवण भरवत असताना लहान मुलासारखे चवताळले आणि कचकन चावले माझ्या हाताला. मग ठेवून द्यायची ना त्यांना. नाही हो, मला असं हिंसक नाही होत आहेत. तुमचं बरं आहे, तुम्ही इंजेक्शन देऊन माणसाचा अगदी भावला करून टाकता. आणि त्या दिवशी मी ते मोबाईलवर शूट करताना मात्र मी थरथरत होतो. आणि त्या शवागारातून डेड बॉडी बाहेर काढताना काय फापरली होती माझी ते माझं मलाच माहिती. अहो मितालीचे बाबा म्हणजे काय पारिजातकाचं फुल आहे का? ट्रॅक्टर एवढे जड आहेत. मितालीच्या बाबांचे कपडे काढून डेड बॉडीवर चढवताना माझं काय झालं होतं माझं मलाच माहिती. बरं, तुम्ही ती बॉडी नंतर गाडीत टाकली, ती गाडी ढकललीत, पण मला सारखं वाटत होतं त्या गाडीच्या स्फोटामध्ये ती बॉडी जळली नाही तर. पण तुमचं नशीब जोरदार, ती बॉडी मितालीचे बाबा म्हणून खपली. पण त्यांना इथं आणताना माझी पॅन्ट इतकी उसवली होती, ते गुगीत होते त्यामुळे इतके जड झाले होते ना, नुसत्या आठवणीने सुद्धा घाम फुटतो. आता जेवले का पण ते? हो, ते पण उस्ताद आहेत, अगदी तुमच्या तोडीत तोड. अगदी व्यवस्थित पोटभर जेवले आणि शेवटच्या घाताला चावले. चल पाहूया. तुला राधाशी लग्न करायचं होतं आणि आजही तिला मिळवण्यासाठी तू काहीही करायला तयार आहेस, हे मितालीने सांगितलं आम्हाला. आणि हे मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन. दुखतंय? बर, आराम करा.
बाबा